हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज 6th स्टँडर्डचा प्रॅक्टिस सेट 17 जो लास्ट प्रॅक्टिस सेट आहे या लेसनचा तो सॉल्व करणार आहे. एकदम सोपं आहे. डिव्हिजन तर थोडंसं तुम्हाला मी आधी समजवते की ती डिव्हिजन आपण कशी करणार आहोत. तुम्ही इंटिजरमध्ये बघा रेसिप्रोकल शिकले होते सगळेजण, तेच आपल्याला इथे यूज करायचं आहे. काय सांगितले 5/7 डिवाइडेड बाय 2/3 म्हणजे आपण मग रेसिप्रोकल केल्यावर काय करतो, मध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन घेतो आणि हे जे आहे ते बरोबर उलटं करतो म्हणजे 3/2 करतो 2/3चं आणि मग नॉर्मल मल्टिप्लिकेशन करून आन्सर लिहितो. तर आता डेसिमल फ्रॅक्शनच्या डिव्हिजनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, इथे बघा काय दिलं आहे 6.2 डिवायडेड बाय 2. तर 6.2 आपण कसं लिहू शकतो, 62/10 म्हणजे फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. 62/10 डिवायडेड बाय 2/1 बरोबर. खाली 2च्या काही नाही म्हणजे काय असणार आहे, 1 असणार आहे. तर डिवायडेड अपॉन 2/1 केल्यावर रेसिप्रोकल त्याचा काय येणार आहे 1/2. रेसिप्रोकल नंतर फक्त या साईडचं चेंज होतं बरोबर. सो हे 1/2 झालं. मग ह्याची डिव्हिजन करून घेतली. सो काय केलं इथे डिव्हिजन म्हणजे काय केलं, 10 तर असंच राहिलं आहे. मग ह्या 2नी ह्याला मल्टिप्लाय करून घेतलं. तर मी हे तुम्हाला सांगते, सॉरी डिवाइड केलं. सो इथे मी सांगते तुम्हाला, एकदा लक्ष द्या. 2 1 जा 2 इथे केलं आहे, 2 3 जा 6 आणि 2 1 जा 2. ही डिव्हिजन जरा लवकर तुम्ही शिकून घ्या, लवकरात लवकर, म्हणजे तुम्हाला ती करायला सोपी पडेल. इथे मी तुम्हाला हवं एकदा समजून दाखवते. 62/2 केलं आहे. सो इथे काय येणार आहे, नॉर्मल आपण ही अशी डिव्हिजन करायपेक्षा ही तुम्ही सोपी करू शकता. 2 1 जा 2 लिहायचं. तुम्हाला माहिती आहे हा इव्हन नंबर म्हणजे हा याला 2ने डिवाइड होणारच आहे. सो 2 1 जा 2, 2 3 जा 6, 6 मग 2 3 जा 6 केल्यावर काही रिमाइंडर उरली आहे का, नाही उरली. सो इथे हा फक्त 2 राहिला आहे. सो 2 1 जा 2 म्हणजे काय आलं 31. मग आन्सर काय लिहिलं आहे 31/10. आणि आता अपॉन 10 आहे, आपल्याला आन्सर कशामध्ये लिहायचं आहे, डेसिमल फ्रॅक्शनमध्ये, कारण आपला लेसन तोच आहे. सो काय लिहिणार मग तुम्ही 3.1 लिहिणार बरोबर. पुढचं एक एक्झाम्पल बघूया. 3.4 डिवायडेड बाय 5. तसं सेम केलं, 34/10 लिहिलं, डिवायडेड बाय 5 केलं. मग परत त्याचा रेसिप्रोकल घेतला म्हणजे इंटू 1/5 झालं, म्हणजे 34 किती आलं 50 आलं. आता 34/50 आलं आहे. इथे 5ने 34ला डिवाइड होणार नाही, कारण हा काय इव्हन नंबर आहे. सो 5ने होणार नाही. सो मग नॉर्मल मल्टिप्लिकेशन करून घेतलं. पण आता आपल्याला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये आन्सर आणायला आपल्याला खाली कितीचा मल्टिपल हवा आहे, 10चा मल्टिपल. मग तो आपण कधी आणू शकतो, जर आपण 50ला 2ने मल्टिप्लाय केलं तर इथे 100 आलं, म्हणजे 68/100 आलं, म्हणजे 0.68 आपलं आन्सर आलं. नेक्स्ट बघूयात काय आहे, 4.8 डिवायडेड बाय 1.2 म्हणजे 4.8 म्हणजेच काय 48/10. 1.2 म्हणजे 12/10. हे आता मी वेगळं सांगायची गरज नाही. आता इथे 48/10 इंटू 10/12 केलं बरोबर. आता इथे मग काय होईल, हा 10 आणि 10 कॅन्सल होईल बरोबर. आणि 12च्या टेबलमध्ये 48 येतं का, येतं. सो 12 1 जा 12, 12 4 जा 48, म्हणून हे आन्सर आलेलं आहे 4. ठीक आहे. आता आपण प्रॉब्लेम सेट सॉल्व करायला घेऊयात. बघा पहिला मी प्रॉब्लेम लिहून घेतला इथे 4.8 डिवायडेड बाय 2. मग आता इथे 4.8 आपण कसं लिहिणार, 48/10 लिहू शकतो बरोबर. एकच आहे पॉईंट नंतर डेसिमल, सो आपण एकच घ्यायचं आहे 0 1 नंतर, डिवायडेड बाय 2/1 म्हणजेच इज इक्वल टू 48/10 इंटू 1/2. रेसिप्रोकल घेतला मी याचा बरोबर. मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स किंवा रेसिप्रोकल दोन्ही तुम्ही शिकलेला आहात. सो इथे 1/2 घेतलं. मग नंतर काय झालं, इथे 2नी 48ला मल्टिप्लाय डिव्हिजन होईल का, होईल, कारण हा इव्हन नंबर आहे. सो ते मी पेन्सिलने करून दाखवते तुम्हाला. 2 1 जा 2, 2 2 जा 4 अँड 2 4 जा 8 म्हणजे वरती काय राहिलं 24 राहिलं. सो 24/10 म्हणजेच काय 2.4 आपलं आन्सर आलं आहे. आता पुढचं बघूयात. सेकंड काय आहे, 17.5 डिवायडेड बाय 5. आता इथे 17.5 म्हणजेच किती 175. नंबर काढून टाकायचा, खाली किती येणार 100 येणार, सॉरी 10 येणार, कारण 17.5 आहे. चला इथे 100 नाही 10 येणार आहे, कारण पॉईंट नंतर एकच नंबर आहे. सो 175/10 इंटू काय येणार आहे डिवायडेड बाय 5 म्हणजेच इंटू काय येणार आहे इज इक्वल टू 175/10 इंटू 1/5 बरोबर. आता हा 175ला 5ने डिवाइड होऊ शकतो, तर आधी 5ने डिवाइड करून घेऊयात. सो पेन्सिल तुम्हाला मी करून दाखवते. 5 1 जा 5 आणि हे किती येणार आहे 5. आता इथे बघा ही नवीन डिव्हिजन आहे तुमच्याकरता. सो 5 किती आहे 5 3 जा 15 आहे बरोबर.
आता 15 आहे म्हणजे 17 आपण जेव्हा नॉर्मल डिव्हिजन करतो इथे, ही पण करून दाखवली तुम्हाला मी. 175 आणि डिवाइड बाय 5 3 जा 15 इथे जेव्हा आपण करतो तेव्हा इथे किती राहतं, 2 राहते रिमाइंडर. मग तसंच ही इथे जी 2 रिमाइंडर राहते, 2 रिमाइंडर राहते, ही मनात ठेवायची माइंडमध्ये आणि पुढचा नंबर त्याच्याकडे तयार करायचा आहे. म्हणजे पुढचा इथे नंबर आपला काय तयार होतो, हे 5 घेतल्यावर खाली घेतल्यावर 25 तयार झाला. तसाच इथे सेम तयार होतो 25 आणि मग 5 5 जा 25 म्हणजे आलं 35. म्हणजे आपला आन्सर काय आलेला आहे पुढे 35/10. बरोबर. आणि मग डेसिमल फ्रॅक्शनमध्ये आपण आन्सर कसं लिहिणार 3.5. कळलं आहे हे. ही डिव्हिजन समजून घ्या. ही डिव्हिजन तुम्हाला खूप सोपी जाईल करायला पुढे. चला थर्ड लिहून घेऊयात. ठीक आहे. हे बघा 20.6 डिवायडेड बाय 2 आहे. सो 206/10 होणार डिवायडेड बाय 2. मग 206 डिवायडेड बाय 10 इंटू 1/2 होणार रेसिप्रोकल घेतल्यावर. 2ने जेव्हा आपण डिवाइड केलं तेव्हा काय होणार 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 0 जा 0, 2 3 जा 6 म्हणजे 103 डिवायडेड बाय 10 म्हणजेच काय होणार आहे 10.3. नेक्स्ट बघूया काय आहे 32.5 डिवायडेड बाय 25. सो हे कसं लिहिणार आपण लिहिताना 325 डिवायडेड बाय 10 डिवायडेड बाय 25 अपॉन 1 म्हणजेच 325 डिवायडेड बाय 10 इंटू 1/25. बरोबर. आता इथे 25ने आपल्याला 325ला डिवाइड करायचं आहे. तर जर नॉर्मल आता इथे बघा 25 1 जा 25 मी करू शकते. किती उरले 32 मधून 25 गेले 7 राहिले म्हणजे पुढचा नंबर काय तयार झाला 75 तयार झाला. आणि मग 25 3 जा 75. सो आन्सर काय आला आहे 13. हे तुम्हाला अजूनही ही डिव्हिजन कळली नसेल तुम्ही नॉर्मल डिव्हिजन करा आणि आन्सर काढा. रफमध्ये नॉर्मल डिव्हिजन करा आणि आन्सर काढा. आता इथे म्हणजे काय आलं आहे 13/10. आता 13/10 खाली किती आहे एकच 0 आहे. सो आन्सर आलं आहे 1.3. चला पुढचा वर्ड प्रॉब्लेम बघूयात. अ रोड इज 4 किलोमीटर 800 मीटर लॉंग. इफ ट्रीज आर प्लांटेड ऑन बोथ ऑफ इट्स साइड्स ॲट इंटरवल्स ऑफ 9.6 मीटर हाऊ मेनी ट्रीज वेअर प्लांटेड. म्हणजे झाडं जर लावायची ठरवलं एका रोडवर, एवढा जर मी रफमध्ये इथे वरती करून दाखवते, एवढा जर लॉंग रोड आहे 4 किलोमीटर आणि 800 मीटरचा, तर एक समजा झाड इथे लावलं इथे बरोबर, तर 9.6 किलोमीटरवर पुढचं झाड येणार आहे बरोबर एवढं. तर असे झाडं पूर्ण रोडवर लावले दोन्ही साईडला, या साईडला पण आणि त्या साईडला पण. तर दोन्ही मिळून किती झाडं लावले, टोटल किती प्लांट्स केले, तर ते आपल्याला काढायचं आहे. तर ते कसं काढायचं बघूयात. आधी लिहून घेऊ आपण 4 किलोमीटर 800 मीटरचं आधी आपण मीटरमध्ये कन्वर्ट करून घेऊ. सो सोल्युशनमध्ये लिहून घ्या 4 किलोमीटर 800 मीटर. का मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला, कारण 9.6 मीटरच्या अंतरावर झाडं लावली आहेत. सो आता आपल्याला डिव्हिजन करायला ते बरं पडेल. इज इक्वल टू 4000 प्लस 800 इज इक्वल टू 4800. का घेतलं 4000, कारण 1 किलोमीटर म्हणजे किती येणार आहे 1000 मीटर. सो 4000 प्लस 800 म्हणजे हे झालं आता मीटरमध्ये कन्वर्ट. आता आपण डिवाइड करूयात 9.6नी. सो हेन्स 4800 डिवायडेड बाय 9.6 इज इक्वल टू 4800 डिवायडेड बाय 1 इंटू, आता इथे काय येणार आहे, आधी इंटू नको ठीक आहे डिव्हिजनच सांगते आधी, 96/10 म्हणजेच इज इक्वल टू काय येणार आहे 4000. आत्ताच आपण डिव्हिजन बघितली 1 इंटू 10/96. 96 खाली येणार आहे. तर आता मी हे असं लिहू शकते बघा 4800 इंटू 10/96 म्हणजेच काय 48 टू 2 जा 96. सो मी असं लिहू शकते 48 इंटू 2 बरोबर असं लिहिलं. तर इथे मग 48ने आपण 4800ला डिवाइड करूयात. सो 48 1 जा 48, 48 1 जा 48, 48 0 अँड 48 0 जा 0. आणि 2ने 10ला डिवाइड होईल. सो 2 1 जा 2, 2 5 जा 10 म्हणजेच काय आलं इथे 100 इंटू 5 आलं आहे. म्हणजे टोटल किती झाले इथे 500 ट्रीज. किती झाले हे एका साईडला झाले 500 ट्रीज लिहून घ्या खाली ऑन 1 साईड. मग 2 साईडला किती येणार आहेत ते लिहून घेऊ. देअरफॉर 1000
1000 trees were planted on both sides of road of a road. आता इथे तुमच्या बुकमध्ये 1000 और 100 1002 असं आन्सर दिलेलं आहे. तर असं का दिलं असेल तर त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला मी देते. तर हे जे आहे इथलं ह्याचं अंतर आहे 9.6 मीटर बरोबर. त्याच्यानंतर पुढच्या ट्रीचं असणार आहे 9.6 मीटर. पण पहिलं जे झाड लावलं इथे ते पण इथे म्हणजे हे समजा 0पासून इथून सुरुवात केली हां, तर हे इथे पण झाड लावलं असणार आहे ना. सो इथे पण एक ट्री येणार आहे. सो हे अंतर इथे काउंटच नाही केलं आहे जे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. सो हे 9.6 इथे पण आहे. सो हे पण काउंट केलं तर हे एक झाड आणि त्याच्या समोरचं एक झाड असे मिळून 2 होणार आहेत. म्हणजे मग आन्सर तुमचं कसं येऊ शकतं 1002 येऊ शकतं. पण तुम्ही हे आन्सरसुद्धा लिहिलं तरी चालणार आहे कारण दोन्ही आन्सर बरोबरच आहे. तुमच्या बुकमध्ये तसंच दिलेलं आहे. सो 1000 तुम्ही 2 लिहिलं तरी हे बरोबर आहे आणि नुसतं 1000 लिहिलं ट्रीज तरी पण बरोबर येणार आहे. थर्ड वन बघूयात. चला नेक्स्ट प्रॉब्लेम रीड करूयात. Pradnya exercises regularly by walking along a circular path on a field. If she walks a distance of 3.825 km in 9 rounds of the path, how much does she walk in 1 round? काय सांगितले? प्रज्ञा रेग्युलर एक्सरसाइज करते अलॉंग अ सर्क्युलर पाथ आहे. तर तिचं डिस्टन्स किती कवर झालं 9 राऊंडमध्ये 3.825 किलोमीटर. मग 1 राऊंडमध्ये किती तिने कवर केलं असेल ते आपल्याला फाइंड करायचं आहे. सो ते फाइंड करूयात. सोल्युशन लिहून घ्या. आता ते 1 राऊंडमध्ये फाइंड करायचं म्हणजे आपल्याला काय करायला लागेल? डिव्हिजन करायला लागेल. चला हे वर्डमध्ये मी जे लिहिले ते सगळ्यांनी लिहून घ्या. इफ इन 9 राऊंड डिस्टन्स वॉक्ड इज 3.825 किलोमीटर. सो देअरफॉर इन 1 राऊंड डिस्टन्स वॉक्ड इन 3.825 डिवायडेड बाय काय करायला लागेल? 9 करायला लागेल. सो आता ह्याचं कसं करायचं आहे डिव्हिजन? 3.825 इंटू काय होणार आहे मग हे 9चं 1/9 होणार आहे. सो इज इक्वल टू 3.825 अपॉन किती आहेत? डेसिमल पॉईंट नंतर नंबर किती आहेत? 3. सो खाली काय येणार आहे? 1000 इंटू 1/9. आता 3825ला 9ने आपण डिवाइड करून घेऊ. सो इथे मी डिव्हिजन साईडला करून दाखवते. इथे पण मी दाखवू शकले असते पण तुम्हाला समजायला थोडंसं अवघड जाईल म्हणून मी इथे दाखवते. हवं तर तशी पण करून दाखवेल तुम्हाला मी. आता इथे बघूयात पहिले. इथे किती येणार आहे? 9 4 जा 36. सो 8 - 6 is 2. इथे 0 राहणार आहे. हा 2 खाली घेतला आपण. त्याच्यानंतर काय येणार आहे? 9 2 जा 18. सो 22 - 18 is 4. मग 5 खाली घेतला अँड 9 5 जा 45. सो रिमाइंडर 0 आली म्हणजे आन्सर काय आलं? 425. तसंच आपण इथे करू शकतो. या मेथडनी पण दाखवते. 9 1 जा 9. 9 4 जा किती? 36. म्हणजे उरले 2 म्हणजे 22 नंबर तयार झाला पुढचा. परत 9 2 जा 18. पुढचा नंबर काय तयार झाला? 45 अँड 9 5 जा 45 म्हणजे तेच आन्सर येणार आहे 425. सो आन्सर लिहिताना असं लिहायचं आहे इज इक्वल टू 425 डिवायडेड बाय 1000. 9ने तर आपण डिवाइड केलं. सो 9 निघून गेले. सो 425 अपॉन 1000 आल्यानंतर ह्याचं डेसिमल फ्रॅक्शनमध्ये आन्सर कसं लिहायचं आहे आपण? 0.425. 3 0 आहेत. सो त्यामुळे 1 2 3 इथे पॉईंट येणार आहे. ठीक आहे. हे 0.425 किलोमीटर ती चालते. सो आपण ह्याच्यात वर्डमध्ये आन्सर लिहून घेऊ खाली. हे आन्सर लिहून घ्या सगळ्यांनी. प्रज्ञा वॉक्स 0.425 किलोमीटर इन 1 राऊंड. तर लास्ट क्वेश्चन बघूयात. A pharmaceutical company manufacturer bought 0.25 quintal of Hirda, a medicinal plant, for ₹9,500. So what is the cost per quintal of Hirda? एका क्विंटलची कॉस्ट किती आहे? तर इथे 1 क्विंटल म्हणजे किती दिलेलं आहे? 100 kg. आधी आपण हे सॉल्व करू. काय लिहायचं सोल्युशनमध्ये? 0.25 जे आधी गिवन आहे ते लिहून घेऊ आपण आधी. क्विंटल हिरडा फॉर ₹9,500 बरोबर. त्याच्यानंतर देअरफॉर 1 क्विंटल ऑफ हिरडा फॉर ₹9,500
डिवायडेड बाय किती होईल मग ते 0.25. 1 क्विंटलची फाईंड करायला आपल्याला काय करायला लागेल, डिव्हिजन करायला लागेल. सो इज इक्वल टू कसं लिहिणार मग हे 9500 1 डिवायडेड बाय 25/1. बरोबर, या फॉर्ममध्ये लिहायचं आहे आपल्याला फ्रॅक्शनच्या, कारण आपल्याला पुढे जाऊन त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे. सो 9500 डिवायडेड बाय 0.25 0.25 आहे. सो इंटू आपलं काय येणार, आधी आपण नॉर्मल फॉर्ममध्ये लिहून घेऊ. 25/100 येणार. बरोबर, मग इज इक्वल टू 9500/1 इंटू केल्यावर काय होणार, 100 वरती जाणार, 25 खालती येणार. आता 25ने याला मल्टिप्लाय करूयात. सो आपल्याला माहिती आहे 25 1 जा 25 आणि 25 4 जा 100, म्हणजेच 9500 इंटू काय करायला लागेल 4. सो इज इक्वल टू आन्सर आलेला आहे 38,000. म्हणजे 1 क्विंटल हिरडा कितीला पडला आहे, म्हणजे 100 kg हिरडा कितीला पडला आहे, 38,000ला. सो आन्सर लिहून घेऊ खाली. द कॉस्ट पर क्विंटल ऑफ हिरडा इज ₹38,000. इथे आपला प्रॅक्टिस सेट 17 आणि आपला लेसन डेसिमल फ्रॅक्शन इथे संपलेला आहे आपला. तुम्ही थोडी याची रिव्हिजन करा. जर समजलं नसेल तर परत व्हिडिओ पॉज करून परत एकदा मागे जाऊन बघा की कुठे आपलं राहिलं आहे, कुठे नाही समजलं आहे, ते समजून घ्या आणि मगच पुढचं सॉल्व करा. ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ जर कळला असेल, समजत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.